बीडच्या मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये बीडच्या विशेष मकोका कोर्टामध्ये आज सुनावणी पार पडणार आहे। आरोपी वाल्मिक कराडच्या दोषमुक्ती अर्जावर आज युक्तिवाद होणार आहे। वाल्मिक कराडच्या संपत्ती जप्त करण्याबाबतच्या अर्जावर सुद्धा सुनावणी होईल। सरकारी वकील उज्ज्वल निकम कोर्टामध्ये हजर राहतील अशी शक्यता आहे। मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाची सुनावणी आज बीडच्या विशेष मकोका न्यायालयामध्ये होणार आहे। मागच्या वेळच्या सुनावणी दरम्यान मूळ फिर्यादीचं म्हणणं न्यायालयासमोर मांडलं गेलेलं होतं, त्यामुळे कराड यानं न्यायालयासमोर सादर केलेल्या दोषमुक्ती अर्जावर युक्तिवाद आज होऊ शकतो। सरकार पक्षाकडून वाल्मिक कराडची जी संपत्ती आहे ती जप्त करण्याबाबतचा जो अर्ज न्यायालयात सादर करण्यात आलेला होता त्यावर सुद्धा सुनावणी होऊ शकते। आणखी तपशील घेऊया, प्रतिनिधी उदय नागरगोजे आपल्याशी जोडले गेले त्यांच्याकडून। उदय, आजच्या सुनावणी दरम्यान कुठले महत्त्वाचे मुद्दे उपस्थित होऊ शकतात आणि जो दोषमुक्तीचा अर्ज केला गेलाय त्याबाबत काय घडू शकतं? नक्कीच संतोष देशमुख हत्या प्रकरणाची आज महत्त्वाची सुनावणी आहे असंच म्हणता येईल, कारण तीन महत्त्वाच्या गोष्टी या सुनावणीमध्ये होऊ शकतात। यामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे वाल्मिक कराडच्या वकिलांना जो दोषमुक्तीचा अर्ज दाखल केलाय त्यावर आता सरकार पक्षाचं म्हणणं तसेच मूळ फिर्यादीचं म्हणणं देखील सादर करण्यात आलेलं आहे। न्यायालयात गेल्या सुनावणीवेळीच हे सादर करण्यात आलं होतं आणि त्यावर आज युक्तिवाद होऊ शकतो। यामध्ये मकोकामधून निर्दोष मुक्ती करावी अशी मागणी वाल्मिक कराडच्या वकिलांनी केलेली आहे, त्यावर आज सुनावणी होऊ शकते। दुसरी गोष्ट म्हणजे सरकार पक्षाच्या वतीनं वाल्मिक कराडची संपत्ती जप्त करण्याबाबतचा अर्ज न्यायालयात सादर करण्यात आला होता। त्यावरचं जे म्हणणं वाल्मिक कराडच्या वकिलांचं आहे ते देखील सादर करण्यात आलं होतं गेल्या वेळेस, त्यावर आज सुनावणी होऊ शकते। या दोन महत्त्वाच्या गोष्टीसह आरोपींच्या वकिलांनी जे काही कागदपत्रे असतील किंवा डिजिटल एव्हिडन्स असतील ते मिळण्यासाठी देखील गेल्या वेळी अर्ज दाखल केले होते, त्यावर देखील आज निर्णय होऊ शकतो। एकंदरीतच या तीन महत्त्वाच्या बाबी आज न्यायालयाच्या सुनावणी दरम्यान चर्चिले जाणार आहेत, त्यावर युक्तिवाद आणि कदाचित एखाद्या गोष्टीचा निर्णय देखील होऊ शकतो। या सर्व दरम्यान आज विशेष सरकारी वकील जे आहेत उज्ज्वल निकम ते देखील उपस्थित राहण्याची शक्यता आहे, त्यामुळे आजच्या सुनावणीला विशेष महत्त्व आलंय। नेमकं आता न्यायालयामध्ये कशा पद्धतीने युक्तिवाद होतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। जी, धन्यवाद सगळ्या तपशिलांसाठी उदय।